आज अचानक न सांगताच मम्मी आणि माझी बहीण मला भेटायला आली होती आणि मी नुकतीच साडी घातली होती। बाळ किती पण लहान असलं तरी बायकांचा सण म्हटल्यावर साडी तर घालावीच लागते। मग काय रायाचं आवरून मी घरनं आली होती आणि इथे आम्हाला ओटी भरायची होती, म्हणजे ते वौसा घ्यायचा होता आणि वौसा घेण्यासाठी मैत्रिणी एकमेकींकडे जमतात, हळदी कुंकू करतात आणि ओटीमध्ये ते वौसा वाळून देतात। आणि मग सगळ्याच जणी खूप छान नटून आल्या होत्या आणि रंगीबेरंगी साड्या घातल्या होत्या आणि खूप छान छान ताटं सजवून आणली होती आणि त्यात तिळगुळ आणलं होतं। मग काय एकमेकींना हळदी कुंकू लावून तिळगुळ द्यायची प्रथा आहे संक्रांतीसाठी। सगळ्याच जणी आपल्या घरी सगळं काम उरकून आणि पुरणपोळी करून, मेन म्हणजे पुरणपोळीचा एवढा घाट घातला तरीही बायका एवढं सगळं काम करून आणि एवढ्या छान नटून आल्या होत्या की अजिबात असं वाटणार नाही की त्या दमल्या आहेत। मग नंतर काय थोड्या वेळाने आमची ही हळदी कुंकू चालू झालं होतं आणि हळदी कुंकाचा मान देत एकमेकींना आम्ही गप्पा मारत होतो आणि म्हटलं चला छोटासा व्हिडिओ काढूयात, तोपर्यंत आपला हळदी कुंकू पण होईल आणि एकमेकींना तिळगुळ देऊन होईल। किती पण तिळगुळ दिलं तर मैत्रिणींना गोड काही बोलता येणार नाही माझ्या। साडी घातली आहे म्हणजे रील तर आम्हाला काढावीच लागणार होते, कारण रील शिवाय तर आमचा दिवसच पूर्ण होणार नव्हता। आठवणी जपून ठेवायच्या असतील तर मग असा आनंद तर घ्यावाच लागेल आयुष्यात। संध्याकाळी घरी जाऊन आवरेपर्यंत सगळे चिमुकले आमच्या इथले मला तिळगुळ द्यायला घरी आले होते आणि रायाला भेटायला आले होते आणि मस्त तिळगुळ देऊन माझ्या पायासुद्धा पडल्या। एवढे छान आमच्या इथले सगळे चिमुकले आहे। पोरींनीही मस्त साड्या घातल्या होत्या। आमच्या काळातही आम्ही यांच्या वयाचे होतो तेव्हा असेच साड्या घालून तिळगुळ घेऊन घरी जायचो आणि तिळगुळ द्यायचो। आम्हालाही खूप भारी वाटायचं, पण आता साडी घालायचं म्हटल्यावर जीवावर येते। सगळ्यांना तिळगुळ दिलं पण रायाला तर दिलंच नाही, पण रायाला तर दातच नाहीये तर राया तिळगुळ कसा खाईल असं रिधान दादा त्यांना सांगत होता। मग ते मस्त रायाशी खेळत होते आणि त्यांचं खेळून झाल्यानंतर आईचं प्रेम तर आपल्याला मिळतंच, पण सासूचं प्रेमही आईसारखं मिळायला खूप नशीब लागतं। आज सासूबाईंनी मला हा पुरणपोळीचा डबा दिला होता, कारण माझं बाळ लहान असल्यामुळे मी आज केला नव्हता।